सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25च्या पोलीस भरतीतील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे CP मुंबईचा शहरचा जो काही पोलीस भरतीचा लेखी पेपर आहे तो अनाउन्समेंट झालेला आहे ऑफिशियल, आणि कालपासून हॉल तिकीट यायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याच पद्धतीनं 12 एप्रिल ही तारीख फिक्स झालेली आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे सर हॉल तिकीट डाउनलोड होत नाहीत, झालेले नाहीत, काय करू, टेन्शन येते. त्याच पद्धतीनं परीक्षेची भीती वाटायला लागले किंवा कसं होणार, एका दिवशी सगळे पेपर वगैरे काय जुने ज्या काय बातम्या होत्या किंवा कुणाकडून कोणतरी ऐकत होतं, पाठीमागचा कोणताही सोर्स न देता खूप काही गोष्टी झालेल्या आहेत, लक्षात ठेवा. पण जे आपल्यासोबत आहेत ते परफेक्ट आहेत, त्यांना अजिबात दुजाभाव न करता ऑफलाईन ऑनलाईन बॅचेस असतील किंवा यूट्यूब असेल किंवा टेलिग्राम असेल, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण केलेला आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे आजचा की CP मुंबईच्या पोलीस भरतीची जे काही हॉल तिकीट आहेत ते हॉल तिकीट कालपासून ऑफिशियल आलेले होते. त्याच पद्धतीनं अजून सुद्धा आले नाही, त्यांनी काय करायचं, कशा पद्धतीने करायचं किंवा काय होईल. त्याच पद्धतीनं 12 तारीख ही फिक्स आहे का, अजून सुद्धा काही मुलांचे प्रश्न आहेत की हॉल तिकीट आलेत, कट ऑफ बदलणार का किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी. तर व्हिडिओ पूर्णपणे बघायला विसरू नका. आणि त्याच पद्धतीनं या व्हिडिओच्या शेवटी जे काही पेपरसाठी दिलेल्या सर्वसाधारण सूचना आहेत त्या थोडक्यात तुम्हाला मार्गदर्शन याच व्हिडिओमध्ये मी करणार आहे. तर सुरुवातीला एक विनंती करतोय की आपल्या हक्काच्या आणि ऑथेंटिक ऑफिशियल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या, कारण की जे काही अपडेट होते तुम्ही 19 पासून 21, 22, 23 आणि 24-25 पोलीस भरती आहे शेवटपर्यंत जेवढं काय सांगितलं तेवढं तुम्हाला 10 दिवस अगोदर, 7 दिवस अगोदर सगळ्या गोष्टी पुढं व्हायच्या अगोदर पूर्णपणे तुम्हाला अलर्ट देऊन, कारण की अलर्ट म्हणजे काय विषय खूप वेगळा आहे. 7-10 दिवस अगोदर जर तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन अपडेट करत असेल तर तुम्हाला तेवढा अभ्यासाला वेळ भेटेल की सर सांगतात ते फायनल आहे. होय, काल सुद्धा त्याची प्रूफ तुम्हाला भेटली असेल की 7 तारखेला हॉल तिकीट येणार म्हणून गेले 10 दिवस अगोदर सांगितलं होतं. आणि त्याच पद्धतीनं 7 तारखेला हॉल तिकीट आलेले, संध्याकाळी आलेत लेट, पण 7 तारखेलाच आले, लक्षात ठेवायचं. पेपर 12 तारखेलाच झाला, 12 तारखेलाच पेपर होणार, लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं हे जे काय होतं, आता पेपरचा विषय जर बघायला गेला तर जवळजवळ 2 महिन्यापूर्वी जे CP मुंबईचं फिजिकलच्या विषय चालू होतं त्याच वेळी सांगितलं होतं की CP मुंबईचा पेपर आहे तो पेपर 15 तारखेच्या आसपास होईल, आणि मग झाला. त्या पद्धतीनं मधल्या पिरियडमध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे आणि त्या जयंतीला होणार नाही, असं होणार तसं होणार वगैरे खूप काही त्यावेळी गदारोळ झालेला होता. पण त्यावेळी सुद्धा सांगितलेलं होतं की असं काय नाही आहे की त्याच्या अगोदर सुद्धा होऊ शकतात एक्झाम, आणि असलं तर काय होणार नाही, मग फरक पडणार नाही म्हणून सांगितलं होतं, आणि त्याच पद्धतीनं झालेलं आहे. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की हॉल तिकीटबद्दल बोलतोय की ऑफिशियल काल 7 तारीख होती आणि 7 तारखेपासून हॉल तिकीट यायला सुरुवात झालेली आहे. एकंदरीत हॉल तिकीट बघा, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024-25 घटक कार्यालय CP मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी चाचणीचे प्रवेशपत्र. आता याच्यामध्ये बघा, लेखी चाचणीचा दिनांक सगळ्यांना सेमच येणार आहे, 12/4/2026. लेखी चाचणीची वेळ ही घटकानुसार वेगवेगळ्या पद्धतीने असणार आहे. एका दिवशी सगळे घटक घेतलेले आहेत. सेम पाठिंबाच्या भरतीचा सोर्स परवाच्या व्हिडिओमध्ये दिलेला होता. परवाचा व्हिडिओ जो होता सकाळचा त्याच्यामध्ये इन डिटेल्स आणि क्लिअर सांगितलेलं होतं की डिपार्टमेंट काय करतं, अशा निर्णयावरती डिपार्टमेंट काय करतं, आणि पाठिंबाचे जे काय अनुभव आहे ते शेअर केलेलं होतं परवाच्या व्हिडिओमध्ये. आणि तेच झालं की कट ऑफ बदलला नाही. त्याच पद्धतीनं त्यांनी मनमानी केली. त्याच पद्धतीनं लेखी असेल, लेखीचं अनाउन्समेंट जे होती की ऑफिशियल परिपत्र काढून 12 तारखेची अनाउन्समेंट केली. एका दिवशी 3 पेपर 2 पेपर सगळं झालेलं आहे, त्याच पद्धतीने परिपत्रक आलेलं आहे किंवा हॉल तिकीट पण त्याच पद्धतीने आलेलं आहे. सो अशा पद्धतीनं काल जो सांगितलेला होता, काल सकाळच्या सुद्धा व्हिडिओमध्ये बघू शकताय. कालचा व्हिडिओ लय सर्च करायची गरज नाही, काल सकाळचा व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की डिपार्टमेंट अजिबात कोणाचं ऐकत नाही, फक्त फॉर्मॅलिटी म्हणून काही गोष्टी करतं, आणि ते त्याच पद्धतीने झालेलं आहे. असंख्य मेल भरपूर गेलेले आहेत, आम्ही सुद्धा केलेले आहेत, पण त्यांनी कोणत्याही पद्धतीने त्याच्यावरती विचारच केला, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं हे लेखी चाचणीचं दिनांक सेम असेल, त्याच पद्धतीने लेखी चाचणी वेळ आहे ती फक्त वेगळी असेल घटकानुसार. लेखी चाचणीचे ठिकाण याच्यामध्ये दिलेलं आहे, जे की स्कूल वगैरे आहेत त्याची नावं इथे दिलेली आहेत. जोगेश्वरी वेस्ट मुंबई जे काय असेल ते असेल. तुम्हाला एक गोष्ट खूप महत्त्वाची, तुमचं हॉल तिकीट व तुमचा पत्ता बघा. जर ज्ञात कोणी असेल तर तिथलं जवळचं मोठं स्टेशन, त्यानंतर किती नंबरची बस जाते, कशी जाते किंवा कशा पद्धतीने जायचं, ऑटो पकडली तर कशा पद्धतीने जायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच इथनं निघा. नसेल तर वेळ कमी आहे, काही जण आता शानपण करणार आहेत, रात्रीत निघणार आहेत, सकाळी 8 वाजता पोहोचते, 2 तासात फ्रेश होऊन पोहोचते आपण. अशा पद्धतीने नियोजन करू नका. जर वेळ झाला, गर्दी जर झाली आणि जर लेट पोहोचला किंवा जरा जरी लेट झाला तर धाकधूक वाढणार, भीती वाढणार, 4-6 मार्क गेले की वेटिंगला पडणार आणि परत चल रे ग्राउंडवरती. त्यामुळं एक्झामच्या अगोदर काय करावं, कशा पद्धतीने जावं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं, लक्षात ठेवायचं. त्यामुळे गडबड करून रात्री 11-12 वाजता निघाला, सकाळी 8-9ला पोहोचलाय आणि म्हणे जायचं तिथले तिथं, आणि असं झालं तसं झालं.
असं नाही चालणार, अजिबात टेन्शन घेऊ नका. सो अशा पद्धतीनं लेखी चाचणीचं ठिकाण दिलेलं आहे, उमेदवाराचं संपूर्ण नाव दिलंय, पदाचे नाव पोलीस कॉन्स्टेबल असेल, वरती बारकोड, ऍप्लिकेशन नंबर, त्यानंतर तुमची सही, फोटो वगैरे दिलेला आहे, उमेदवाराचा पत्ता दिलाय, मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे, त्याच पद्धतीनं सीट क्रमांक पण दिलेला आहे आणि त्याच पद्धतीनं लेखी चाचणी केंद्र क्रमांक जो आहे म्हणजे परिमंडळानुसार तुमची खोली आणि केंद्र क्रमांक या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये क्लिअर दिलेल्या आहेत. पदाचे नाव, लिंग, जन्मतारीख, वर्गवारी, नॉन क्रिमिनल आणि समांतर आरक्षण ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत, ते लक्षात ठेवायचं. सो सगळ्यात महत्त्वाचं हे झालं हॉल तिकीटच्या बाबतीत, की हॉल तिकीट ऑफिशियल आलेले आहेत, मुलींचे पण आलेत, मुलांचे पण आलेत, एकाच दिवशी हे सगळे घटक घेतलेले आहेत, जसं पाठ्यक्रमात सांगितलं होतं त्याच पद्धतीनं. आता हे हॉल तिकीट काही मुलांचे आले नसतील, एक तर ऍप्लिकेशन नंबर चुकला असेल किंवा ऍप्लिकेशन नंबर सोबत डेट ऑफ बर्थ टाकताना 0704 हे राहिलेलं असेल तर मग येणार नाही हॉल तिकीट, लक्षात ठेवा. त्यामुळे प्रॉपर टाका, जिथं सिंगल डिजिट आहे त्याच्या अगोदर 0 टाकायला विसरू नका. ते टाकून सुद्धा येत नसेल तर एक काम करा, टेन्शन घेऊ नका, आज दुपारीपर्यंत किंवा आज इव्हिनिंगपर्यंत हॉल तिकीट येऊन जातील, कोणीही टेन्शन घेऊ नका. सर्व्हरचा इश्यू आहे, काही मुलांचे रात्री 2-2 वाजता आले, सुरुवातीला फिजिकलचे दाखवत होते, असं काही नाही आहे, मी डाउनलोड करून दिलेत मुलांना, टेन्शन काय घेऊ नका अजिबात, ठीक आहे. आता हे झालं हॉल तिकीट कधी येतील, आलेले नसतील तर काय करायचं. आत्ताच एक गोष्ट अनाऊन्स करतोय की ज्यांचे हॉल तिकीट आलेत त्यांनी 3, 4, 5 प्रिंटा मारून घ्या आणि सगळ्या प्रिंटा ह्या वेगवेगळ्या ठेवा. एक तर तुम्ही जाताना घेऊन जावा, दुसरी गोष्ट तुमच्या सोबत एक कलेक्ट ठेवा, भावाकडे एक, बहिणीकडे एक किंवा फाईलला एक, अशा पद्धतीने ठेवा. कारण की नियुक्तीच्या वेळेला तुम्हाला हे हॉल तिकीट लागतात, नियुक्तीच्या वेळेला तुम्हाला हे हॉल तिकीट लागतात आणि जर नसेल तर डिस्क्वालिफाय करण्याचा अधिकार डिपार्टमेंटला असतो आणि विनाकारण डोक्याला शॉट लावून घेऊ नका. ज्या गोष्टी मी वेळेवर सांगतोय त्या गोष्टी वेळच्या वेळ क्लिअर करायला सोडू नका. आता उमेदवारांसाठी सूचना ज्या आहेत त्या सांगतोय. तर उमेदवारांच्या सूचना आणि त्याच्या अगोदर थोडंसं मुंबईचं जर तुम्ही पेपर देत असाल, मग सगळ्या घटकांचा असेल तर मुंबई कारागृहाला एक आपण PDF बॅच दिलेली होती 15,000 प्रश्नांची, त्याच्यामधले 48 क्वेश्चन आलेले होते. आणि यावेळी सुद्धा मुंबई पोलीस स्पेशल, मुंबई कारागृह, मुंबई बॅट्समन असेल, या सगळ्यांसाठी स्पेशल किंवा पुणे कारागृह एक PDF बॅच तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 15,000 प्रश्नांचे आहेत आणि सोबत सगळे विषय सोडवलेले आहेत. एक सुद्धा विषय सोडवला नाही, जसं की मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, GK असेल, पोलीस प्रशासन असेल, तांत्रिक प्रश्न असतील, जिल्हा स्पेशल असेल. त्याच पद्धतीनं अतिशय महत्त्वाचं म्हणजे पाठिंबाचे सगळे प्रश्नपत्रिका सोडून दिलेले आहेत. समितीचा कल कशा पद्धतीने वळला त्याचा विचार करून अतिसंभाव्य प्रश्न दिलेले आहेत. 1984 पासून ते 2024-25 पर्यंत वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे सुद्धा प्रश्न याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत. सो एकही विषय सोडलेला नाहीये. ह्यासाठी मुंबई स्पेशल, पुणे कारागृह स्पेशल, मुंबईच्या सगळ्या घटकांसाठी अतिशय महत्त्वाची PDF आहे. या PDFचा रेट आहे 799 रुपये आणि तुम्ही जर आज घेतला तर तुम्हाला मिळणार आहे फक्त 399 रुपयाला. फक्त आणि फक्त 399 रुपयाला तुम्हाला ही घर बसल्या PDF हवी असेल तर एक काम करा, या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा, तुम्हाला 5 मिनिटांमध्ये PDF भेटून जाणार आहे. सो पुढे आपण उमेदवारांसाठी सूचना, ह्या सूचना खूप महत्त्वाच्या आहेत, अतिशय महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. बघा, लेखी परीक्षेच्या प्रवेशपत्र असणाऱ्या उमेदवारांनाच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल. प्रवेशपत्राशिवाय इतर कोणतीही वस्तू साहित्य सोबत घेऊ नये, अन्यथा लेखी परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही. थोडक्यात तुमचं हॉल तिकीट आहे ते तुमच्यासोबत हवंच, याशिवाय तुम्हाला प्रवेश दिला नाही. आणि प्रवेशपत्र नसेल तर एखादा काहीतरी कुठं तरी लिखित स्वरूपात आणलाय, माझं डाउनलोड झालं नाही, माझं असं झालं नाही, तसं झालं म्हणून एखादा कागद लिहून आणला चालणार नाही. सो लेखीचे जे प्रवेशपत्र आहे तेच लागेल, अदरवाईज तुम्हाला तिथं एंट्री दिली जाणार नाहीये. दुसरी गोष्ट, लेखी परीक्षा 90 मिनिटाची व 100 गुणांची आहे. परीक्षा मराठी माध्यमातून घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जे पाठीमागं आहे माहिती तेच ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. लेखी परीक्षा 90 मिनिटांची, 100 मार्कांसाठी 100 गुणांची होणार आहे. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान 2 तास अगोदर उपस्थित राहायचं आहे. 2 तास अगोदर. याचं रिझनच ते आहे की नंतर कुणाचं ऐकून घेतलं जात नाही, कारण ती मुंबई आहे, परिमंडळ खूप आहेत, इकडं तिकडं वेगवेगळ्या पद्धतीने शाळा कॉलेजेस, भरपूर शाळा कॉलेजेस, हजारो मुलं येणार आहेत, त्यामुळं गडबड होणार, 100% याच्यामध्ये दगाफटका होऊ शकतोय. त्यासाठी त्यांनी अगोदरच डार्क लाईनमध्ये दिलेले आहेत बोल्ट करून की 2 तास अगोदर उपस्थित राहायचं आहे. नंतर प्रस्तुत अतिशय महत्त्वाचा 4था, परीक्षा केंद्रावर उमेदवारास बॉल पॉईंट पेन व लेखीसाठी पॅड पुरवण्यात येतील असं त्यांनी सांगितलं. तरी सुद्धा स्वतःचे घेऊन जावा, तिथं तो विषय वेगळा आहे, आतमध्ये ते पुरवतातच, पण स्वतःचे सुद्धा घेऊन जायचं आहे. प्रस्तुत उत्तरपत्रिका ही कार्बनलेस OMR शीट या प्रकारातील असून 2 प्रतीत असेल. परीक्षेच्या कालावधी संपेपर्यंत उत्तरपत्रिकेचा भाग 2 मूळ उत्तरपत्रिकेपासून कोणत्याही परिस्थितीत वेगळा करू नये त्यांनी सांगितलं. म्हणजे OMR शीट ही कार्बनलेस असणार आहे. सो MPSCचे जे पेपर असतात तशाच पद्धतीने हे पेपर असतात. एक तुम्हाला रिटर्न दिला जातोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेन असतो तो डिपार्टमेंट जमा करून घेते. आणि ते सुद्धा तुम्हाला जे काही OMR शीटची कार्बन कॉपी आहे ती तुम्हाला सोबत ठेवावी लागते अगदी शेवटपर्यंत. अजून सांगतोय, वेळच्या वेळी ज्या गोष्टी सांगतोय त्या ऐका, नाहीतर अवघड होईल विषय, लक्षात ठेवायचं. नाहीतर चुरगळला तिथं टाकलाय, निवड्या तिथे आलाय, तर उद्या तुला OMR शीट जर मागितली तर तो तुला सादर करावा लागतो. हा GR आहे, हे नियम आहेत, लक्षात ठेवा.
त्यामुळं हे वरच्यावर हे फक्त मेन पॉईंट दिलेत, ह्याच्यामध्ये भरपूर काही सर्वसाधारण सूचना आहेत. त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने जे आर असतात, तरतुदी आहेत, लक्षात ठेवा. म्हणून सांगतोय की दिलेल्या सूचना वेळच्या वेळ ऐकायच्या आहेत. नंतर OMR शीट वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. गोल कसे करायचे, किती प्रश्न आहेत, किती मार्कला आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे का, वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी तिथं दिलेल्या असतात. ज्यावेळी OMR शीट देतील त्यावेळी तुम्ही ती पूर्णपणे रीड करून घ्या. तुम्हाला 15-20 मिनिटाचा कालावधी असतो, त्या पद्धतीनं पूर्णपणे रीड करून घ्यायचं आहे. नंतर परीक्षा कालावधी संपल्यानंतर उत्तरपत्रिका पर्यवेक्षकांना जमा करण्यापूर्वी उत्तर प्रक्रियेचा भाग 2 मूळ उत्तरपासून विविध ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने कट करून फोल्ड करा आणि कट मारून एक जो कार्बन कॉपी तो तुमच्याकडे ठेवा आणि बाकी सगळं त्यांच्याकडे जमा करा, असं थोडक्यात त्याच्यामध्ये दिलेलं आहे. एकापेक्षा अधिक वर्तुळ छायांकित केल्यास अशा उत्तरास गुण दिले जाणार नाहीत म्हणून सांगितलेलं आहे. ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे पेपर कसा सोडवावा, ह्याच्यावरती खूप मोठे व्हिडिओ आपण पाठिंबाच्या भरतीला बनवलेले होते. आताही सांगतोय की एकापेक्षा जास्त गोल करू नका. नसेल जर तुम्ही 2-2 गोल केला तर तुम्हाला जे काही मार्क आहेत ते मिळणार नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर उमेदवार कॉपी करताना आढळून आल्यास त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरवून त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. कोणालाही कॉपी पुरवू नका, तोंडी सांगू नका, कोणाकडनं चिठ्ठ्या घेऊ नका, किंवा जे काय असेल तिथं मात्र प्रॉपर करा. अजिबात गडबड करून कोणाचं कॉपीच्या याच्यामध्ये सापडू नका, एवढं लक्षात ठेवायचं. नंतर परीक्षा केंद्रात एकदा प्रवेश केल्यानंतर परीक्षा संपेपर्यंत बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे, एवढं लक्षात ठेवायचं. सारखं वॉशरूमला जाऊ काय सर, पाणी प्यायला जाऊ का सर, अजिबात चालणार नाही, कोणीही सोडत नाहीत, लक्षात ठेवा. नंतर परीक्षा केंद्रात दूरध्वनी, मोबाईल फोन, डिजिटल डायरी, मायक्रो कॅमेरा किंवा इतर डिव्हाइस जे आहेत ते जर आढळलं तर डायरेक्ट तुम्हाला हे डिस्क्वालिफाय करून टाकतील, असं त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर अंतिम निकाल लागल्यानंतर उमेदवारांना लेखी परीक्षेत प्राप्त गुण संदर्भात काही शंका तक्रार असल्यास त्या संदर्भात निकालानंतर 24 तासाच्या आत उमेदवारांनी घटक प्रमुख, भरती अध्यक्ष यांच्या नावाने ₹200 शुल्कासह हजर राहून लेखी निवेदन सादर करावे. 24 तासानंतर येणाऱ्या उमेदवारांच्या निवेदनाचा विचार करता येणार नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. सो अतिशय महत्त्वाचं, जर तुमची लेखी परीक्षा झाली, लेखी परीक्षेनंतर तुमची आन्सर की येईल, त्या आन्सर कीवरती तुम्हाला आक्षेप असेल तर तुम्हाला जाऊन तिथं भरती प्रमुखाला लेखी स्वरूपात अर्ज द्यायचा आहे, ₹200 करून सगळं. आणि त्याच पद्धतीनं त्याच्या पुढे सुद्धा जर लेखी परीक्षेला जर काही तफावत वाटत असेल फायनल निकालच्या वेळी, तरी सुद्धा तुम्ही आक्षेप घेऊ शकता. हा संपूर्ण अधिकार पूर्णपणे तुम्हाला दिलेला आहे, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाच्या सर्वसाधारण सूचनासोबत हॉल तिकीट कधी येणार, कशा पद्धतीनं आहे, पेपर कशा पद्धतीनं असणार आहे, आणि पाठ्यमागच्या जे काही दिलेली होती आम्ही अपडेट आणि ती आता कशा पद्धतीनं झालेलं आहे, हे सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पोस्ट केलेलं आहे. सो अतिशय महत्त्वाचं आहे. राहिलेत फक्त 2 दिवस. या 2 दिवसामध्ये काय करायचं, कशा पद्धतीने करायचं, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. डोंगर उचलायला जाऊ नका, नाहीतर मग घेतलेला एवढासा छोटा दगड सुद्धा तुमच्या अंगावर पडू शकतो. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे. शेवट टप्प्यामध्ये काय करता येईल तेवढं विचारपूर्वक करा. सो सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, सगळ्यांना मुंबईच्या लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा. कारण शेवटचे दिवस आहेत. मी कालही बोललोय, आजचे शेवटचे 2 दिवस तुम्हाला सांगणार आहेत की परत तुम्ही घामात जाणार आहे की विजयाच्या गुलालामध्ये तुम्ही मिरवणार, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचा विषय होते. सगळे विषय पूर्णपणे क्लिअर केलेले आहेत. पीडीएफचे सुद्धा बोललेलं आहे. शेवटच्या 2 दिवसामध्ये पीडीएफ जर वाचायचं असेल तर लवकर जेवढे काही मेसेज करता येईल तेवढे मेसेज करून लवकर 2 मिनिटात तुम्ही पीडीएफ सुद्धा घ्यायचे आहे. सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथून पुढच्या सगळ्या मार्गदर्शनासाठी म्हणजे आन्सर की कधी येईल, त्याच पद्धतीनं फायनल लेखी परीक्षेचे गुणपत्र कधी येतील, निकाल कधी लागेल, DV कधी होईल, मेडिकल कधी होईल, जॉईनिंग कधी होईल, हे तुम्हाला 10 दिवस अगोदर सांगणार फक्त एकमेव चॅनल आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं आत्ता पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. परत एकदा सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना सिटी मुंबईच्या लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा देतोय आणि मी तर संपतोय. तोपर्यंत धन्यवाद.